एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे, तुमच्या युनिट टेस्ट ह्या जवळ आलेल्या आहेत आणि युनिट टेस्टमध्ये 7 दिवसाची स्ट्रॅटेजी आणि ते तुम्हाला कसे जास्तीत जास्त मार्क घेऊन म्हणजे तुम्ही घेऊ शकता, हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर नक्कीच तुमचा स्कोर हा वाढेल. तर युनिट टेस्टमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कशी स्ट्रॅटेजी तुम्ही केली पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत. तर आपण 7 दिवसांचा अभ्यास पाहू, म्हणजे 7 दिवसांचा अभ्यासाचा प्लॅन आपण पाहूयात. तर तुम्हाला पहिले 2 दिवस जे आहेत, ओके, डे 1 अँड 2, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्व विषयांचे महत्त्वाचे धडे वाचणं आवश्यक आहे. 2 दिवसामध्ये सगळ्या विषयांचे महत्त्वाचे धडे वाचा. युनिट टेस्ट ही फक्त 2 किंवा म्हणजे 2 किंवा 3 चॅप्टरवर युनिट टेस्ट असते. तुमची जास्त काही म्हणजे लोड नसतो. त्यामुळे आरामात 2 दिवसात तुमचे प्रत्येक विषयाचे धडे वाचून हे होऊ शकतात. नंतर डे 3 अँड 4, जसं की तिसरा आणि चौथा दिवस, यामध्ये आपण काय करणार आहे, सगळ्या धड्याचे प्रश्न उत्तरे, ओके, जसं की लँग्वेजेस आहेत त्यामधले ग्रामर, सायन्स आहेत त्यामधले काही सूत्र, गणित आहेत त्यामधले काही असतील, ते सगळं सराव करणं आवश्यक आहे. ओके, डे 5 किंवा दिवस 5वा, यामध्ये आपण काय करणार आहेत, की मागील युनिट टेस्ट किंवा सराव प्रश्नपत्रिका सोडवायच्या. जे तुमच्या सिनियर्स आहेत, तुमच्या सिनियर्स कडून तुम्ही काही PYQs घेऊ शकता. युनिट टेस्टचे काही पेपर तुम्ही घेऊन त्यामध्ये कोणता प्रश्न किती मार्कासाठी आहे, किती म्हणजे कसा लिहायचा आहे, हे तुम्ही त्याचा सराव हा करू शकता. म्हणजे PYQ सोडवणं आवश्यक हे आहे 5व्या दिवशी. नंतर दिवस 6वा, चुका सुधारून कठीण भाग पुन्हा लिहा. जसं की आता तुम्ही PYQ सॉल्युशन केलेलं आहे, त्यातून तुम्हाला एक आयडिया येईल की आपण यातून आपल्याला कोणता पार्ट हार्ड जातो किंवा काय आपल्याला येत नाही. ओके, ह्या सगळ्या चुका सुधारायच्या आणि त्या म्हणजे गोष्टींचा किंवा त्या चॅप्टरचा असेल किंवा त्या पॉइंट्सचा असेल किंवा त्या ग्रामरच्या टॉपिकचा असेल, त्याचा अभ्यास तुम्ही अजून पुन्हा करणं आवश्यक आहे. हे तुम्ही डे 6 मध्ये करू शकता. डे 7 मध्ये फक्त आपल्याला रिव्हिजन करायची आहे, की जो दुसऱ्या दिवशी जो पेपर आहे त्याची रिव्हिजन करा. ओके, जसं की आपण सॉल्युशन वगैरे PYQ वगैरे सॉल्व्ह केलेलं असतं, त्यातून तुम्हाला जे हार्ड वाटतं ते सगळं करणं आणि 1, 2, 3 चॅप्टर जेवढे पण युनिट टेस्टमध्ये येणार आहेत त्याचं रिव्हिजन करायचं आणि आपला कॉन्फिडन्स वाढवायचा. आता नेक्स्ट आपण जर पाहिलं स्ट्रॅटेजी, की अभ्यास करताना कसं करायचा, जो स्टडी करतोय आपण युनिट टेस्टच्या वेळेस अभ्यास करतोय, तर तो नेमका अभ्यास कसा केला पाहिजे. तर 25 ते 30 मिनिटं अभ्यास करा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, नंतर अजून अभ्यासाला बसा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. यामुळं काय होतं, तुमचं ब्रेन किंवा मेंदू हे ताजंतवानं राहतं आणि जास्त चांगल्या प्रकारे ते वर्क करू लागतं. महत्वाचे मुद्दे असतील, शॉर्ट नोटमध्ये लिहा. जे इम्पॉर्टंट जे आपल्याला मुद्दे वाटतात, एखादा पॅरेग्राफ आहे जे तुम्हाला शाळेत सांगितलंय की हा धडा आहे, यामधलं हे इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्या शॉर्ट नोट बनवा आणि त्या हिशोबाने तेवढ्या शॉर्ट नोट्सचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मोठी उत्तरं स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा सराव करा. जो बडे क्वेश्चन किंवा जे ब्रीफ क्वेश्चन्स आहेत, ओके, ते स्वतःच्या शब्दात लिहा, त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही ते पेपरमध्ये अजून चांगल्या प्रकारे लिहू शकणार आणि तिथेही तुमचा स्कोर वाढू शकेल. नंतर आपण पाहूयात परीक्षेच्या दिवशी तिसरी जी टिप्स आहे ती काय आहे, किंवा परीक्षेच्या दिवशी आपल्याला काय केलं पाहिजे. तर प्रश्नपत्रिका आधी पूर्ण वाचा. जेव्हा तुमच्या प्रश्नपत्रिका हातात येते, प्रश्नपत्रिका आधी पूर्ण वाचा. सोपे प्रश्न आधी तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे आणि तुमचं हँडरायटिंग हे स्वच्छ आणि सुंदर असणं आवश्यक आहे आणि सुटसुटीत. आणि पेपर झाल्यानंतर 10 मिनिटं आपली उत्तरपत्रिका चेक करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, तर रोज तुम्हाला 2-3 तास अभ्यास करणं आवश्यक आहे. एक तुम्ही 5-5 मिनिटाचा ब्रेक घेऊन मोबाईलचा वापर कमी करा. पेपरच्या दरम्यान तुम्ही मोबाईल दूर ठेवा आणि व्यवस्थित झोप आणि तुमचा आहार हे व्यवस्थित असला पाहिजे आणि तुम्हाला स्वतःवर विश्वास हा असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुमचा पेपर नक्कीच हा चांगला जाईल आणि त्यामध्ये तुम्ही चांगला स्कोर हा घेऊ शकता. अशाच काही स्टडी रिलेटेड टिप्स आणि ट्रिक्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.